चला यापुढील संघांना विनंती असेल आपण दोन षटक जे असेल ते 8 मिनिटात संपवायचे आपल्याला विनंती असेल तरच आपण पुढील सामने चांगल्या स्थितीमध्ये खेळू शकतो। चला विनंती असेल पराग खोत आपण यायचंय या सामन्यावर पुरस्कार घेण्यासाठी। बॅटिंग आणि गोलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीने केली। मोर्या पेन संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय आणि दहावी रोहा संघाचा प्रतिनिधी रोहित आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। पोलीस 11 वर्सेस मोर्या पेन। मोर्या पेन संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पोलीस 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित दिलंय। विनंती असेल हे दोन षटक पुढच्या 8 मिनिटात संपवायचे आहेत। प्रयत्न करायचा आहे आपल्याला। ही स्पर्धा लवकरात लवकर ही पूर्ण करायची आहे आजच्या दिवसातील। आणि पहिला चेंडू स्लॉट मध्ये चेंडू येतोय सिक्सर। पहिला चेंडूवर मात्र षटकार मारलाय। पाहूया रणवीरांचा पुढील चेंडू। चेंडू मात्र लेग स्लिप मध्ये चाललाय। लेग बायच्या स्वरूपात मात्र कोणती धाव येत नाहीये। निर्धाव चेंडू। प्रसाद एक चांगला फलंदाज। रणवीर यांचा पुढील चेंडू। यावेळेचा चेंडू देखील स्लॉट मध्ये चेंडू सिक्सर। डीजेला संधी। मारले ते म्हणजे प्रसाद या फलंदाजाने। 2 षटकांचा सामना आहे आणि नक्कीच त्याच पद्धतीने फलंदाजी सुद्धा केली जाते पोलीस 11 या संघाकडून। यावेळेस मात्र थोडस समीकरण बदलावं लागेल ते म्हणजे रणवीर याला। यावेळचा चेंडू जातोय ऑन साइडला। एक धाव कंप्लीट। दुसरी धाव पूर्ण होणार का नाही। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय। धावसंख्या धावफलकावर 13। आता मात्र मंदार येतोय त्याने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली। फलंदाजी सोबत गोलंदाजी कंजूस मारा केला होता आणि त्याच्या जोरावर आपल्या संघाला सुद्धा श्रीवर्धन सारख्या संघापुढे आपल्याला विजय करून दिला। असा फलंदाज येतोय तो म्हणजे मंदार। षटकातील 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय तो म्हणजे रणवीर। धावसंख्या 13। आणि चेंडूला पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने आणि फलंदाज बाद। चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय यावेळेस। फलंदाज मंदार बॅक टू द पवलियन। पहिला चेंडूवर फाईन लेगला चेंडू
गिरकावून ठेवला होता, परंतु क्षेत्ररक्षण तिथं तैनात केलं होतं. फलंदाज बाद. यानंतरचा होणारा सामना माणगाव वर्सेस निजामपूर. अ गटातील हा सामना आहे तो म्हणजे माणगाव वर्सेस निजामपूर. टॉस साठी यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल टॉस करून घ्यायचा आहे. नवीन फलंदाज येतोय. जयेश रणवीर याचा पुढील चेंडू. धावसंख्या आहे ती म्हणजे 13. आणि हा चेंडू येतोय डॉट. षटक क्रमांक पहिला समाप्त. पहिल्या षटका अखेर एक गडी बाद. धावसंख्या धावपलकर लागले ती म्हणजे 13. पोलीस 11 संघाची धावसंख्या एक गडी बाद 13. चला या पुढील षटक. साईनाथ बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे साईनाथ. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं. चला काही मिनिटं शिल्लक राहिलेत आपल्याला संपवायचं आहे हा सामना लवकरच. पहिला पूर्वार्ध लवकरात लवकर संपवायचा आहे. पाहूया पहिला चेंडू आणि स्लॉटचा चेंडू आणि षटकार. नो लुक शॉट. अतिशय सुरेख फटका यावेळेस बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षण बघून हा मात्र शॉट खेळलाय फलंदाज. ती म्हणजे 23 धावा. प्रसाद यांच्या बॅटमधून अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला. ताकद सुद्धा तेवढीच वापरली जाते आणि नक्कीच इथे मात्र माइंडसेट गेम सुद्धा खेळला जातोय तो म्हणजे प्रसाद या फलंदाजाकडून. ज्या पद्धतीने फील्ड सजवले त्या विरोधात हे फटके खेळले जात आहेत. चांगला खेळ म्हणता येईल. पाहूया पुढील चेंडू. 4 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे आणि धावसंख्या धावपलकावर लागली ते म्हणजे 23. चला स्पीडअप घ्यायचा आहे. साईनाथ गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चला टॉस सोडून घ्यायचा आहे. माणगाव वर्सेस निजामपूर यानंतरचा होणारा सामना. ओ पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षण झालंय मात्र थोडीशी ताकद पाहिजे होती. हा चेंडू नक्कीच चौकारा असता. या 2 धावने संघाची वाढती धावसंख्या 25. चेंडू झाले 3. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी. नक्कीच या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येण्याची शक्यता आहे. यात काही शंका नाही आहे. पाहूया प्रसाद आणि प्रसाद यांनी बॅट मधून आला हा एक लांब लचक षटकार. पंचांनी घोषित केलाय नो चेंडू. स्टेप केलाय तो म्हणजे साईनाथ या गोलंदाजाने. आणि टॉस विन झालाय. माणगाव संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. निजामपूर संघाला विनंती असेल आपण आपली सलामीची जोडी तयारी ठेवायची आहे. आणि वाढती धावसंख्या धावपलकावर लागली ते म्हणजे 32. अजूनही येणारे
3 चेंडू बाकी. फ्रीडचा चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू. ओव्हर स्टेप. या वेळेस सुद्धा पाहूयात 2 धावा कंप्लीट. नो चेंडू. या पुढील चेंडू देखील फ्रीड. एकूण 3 धावा घ्यायचे. नो प्लस 2 धावा. धाव संख्या धावफलकावर लागले म्हणजे 35. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. फ्रीडच्या चेंडूवर चेंडूला पाठवलाय मात्र झेल पकडलाय. काही फायदेशीर ठरू शकत नाही आहे. फ्रीडचा चेंडू आहे मात्र एक धाव कंप्लीट. एका धावेने वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 36. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे जयेश. जयेशांच्या बॅट मधून आलाय ऑन साइडला. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. वाढती धावसंख्या 1 ने वाढते ती म्हणजे धावसंख्या 37. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील निर्णायक षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 37 धावा. या वेळचा चेंडूवर पाहूयात पंच काय सांगतायत. बायच्या स्वरूपात 1 धाव. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 38. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. मोर आणि 39 धावांची आवश्यकता. पंच चेंडू आलेला आहे तो चेंडू कलेक्ट करायचा आहे. बॉल
पहिला चेंडू उमेश सर यांचा मात्र डॉट. सायना त्याला काही चेंडू समजलेला नाही आहे. चांगले लाईन आणि लेंथ म्हणता येईल पोलीस 11 या संघाकडून. फलंदाजी सुद्धा त्याचप्रमाणे आणि गोलंदाजी सुद्धा एकदम धारदार अशी होते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेचा चेंडू शॉट चेंडू आणि त्याला पाठवलाय ऑन साइडला सीमा पार षटकार. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू फेकला होता उमेश सर याने. यावेळेस मात्र कोणती चूक केली नाहीये. डॉट चेंडू येतोय. षटकातील 3 चेंडूंचा मारा झालाय. धाव संख्या धावपलकावर येते ती म्हणजे 7. रनआउटची संधी होती मात्र संधी हुकले. पुन्हा एकदा चोरटी धाव. 2 धावा पूर्ण. 22च्या स्वरूपात 2 धावा येत आहेत. धाव संख्या येते 9 धावा. चेंडू झाले तर मात्र 4. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी. यानंतर लगेचच मानगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. हा सामना होताच. यावेळचा चेंडू सुद्धा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज सायना त्याला काही चेंडू समजलेला नाहीये. डॉट चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच येते. धाव संख्या येते ती म्हणजे 10. षटकातील शेवटचा चेंडू उमेश सर याने अतिशय सुरेख असं षटक फेकला आतापर्यंत. यावेळेस मात्र पंचांचा हात वर येतोय. फलंदाज संकेतला मात्र चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. मोर्या पेन या संघाला नवीन फलंदाज येतोय दीपक. 6 चेंडू आणि 29 धावा. गोलंदाजी मार्कवर येतोय मंदार. मागच्या मॅचचा तारणहार मंदार सर. चेंडूला पाठवलाय ऑफच्या दिशेने मात्र 1च धाव. धावसंख्या 1 धावसंख्या होते ती म्हणजे 11. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. येणारे 5 चेंडू आणि 28 धावा. चेंडू चाललाय कार्पेट लेवलच्या साहाय्याने. येणार का पाहूयात. फलंदाज दीपक. आमचे लाईनमन इकडेच स्टेटकडेच येतात सगळे. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 4 चेंडूवर 4 मोठे फटके. पाहूयात दीपक. यावेळेस मात्र थोडीशी ताकद कमी. चेंडू चाललाय चौकार.
पुन्हा एकदा झेल होणार का नाही. सूर्यकाचं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान म्हणावं लागेल ते म्हणजे दीपक याला. संघाची वाढती धावसंख्या 20. अजूनही 2 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आणि हा चेंडू येतोय षटकार. लांब लचक धावसंख्या येते ती म्हणजे 26 धावा. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. आणि हा चेंडू येतोय वाईट. 12 धावाची आवश्यकता. एक चेंडू 12 धावा. आणि हा चेंडू देखील येतोय षटकार. 6 धावाने हा मोर्या पेन संघ पराभूत होतोय. पराभूत संघाचं खूप खूप कौतुक. तसेच विजय